एका लग्नाची दुसरी गोष्ट। काय अगो बाई, शामरावचा पाय खूप सुजलाय का ग? काय तर सुजलाय की नाही मला कळलं नाही माई। म्हणजे काय माहितीये का, दिसला नाही मला व्यवस्थित। बँडेज बांधलाय ना त्याला। जखम झालीये का ग? माई ते बँडेज नव्हे, मग ते असतं ना असं गुलाबी जाळी जाळीवालं, ते बँडेज बांधलंय। आता गोड गुलाबी हनीमून नाही तर मग गुलाबी बँडेज वरच समाधान मानून घ्यावं लागणार आहे घनाला। आई आई काय रे? आई मी काय म्हणतो, आमच्या ऐवजी तू आणि बाबा का नाही जाऊन येत केरळला? काय राधा? आई तुम्हीच म्हणाला होतात ना की आमचं लग्न झाल्यावर तुम्ही फिरायला जाणार आहात म्हणून। हा आई आई तुम्ही जा आईडी जा आईडी। अरे गप्पा बस तू, तुला एवढं बरं नाही, आम्ही कुठे जाणार आहोत फिरायला? आम्ही गेलो तर तुझी काळजी घ्यायला कोण आहे राजा? आता तू काही बोलू नकोस, आता आराम कर थोडा। हा आपण या विषयावर नंतर बोलू। लिसन, हे घनाला पण आत्ताच पाय मोडून घ्यायचा होता। हो पण आता आपल्या साड्या होता आणि माझं पुट्टू पात्र। हो ना, हे पण जाऊ दे, दिगंबर भाऊजींना सांगू नकोस आहे का ग? पुरुषांना काही कळतं का पुट्टू पात्र कशाला हवंय, साड्या कशाला हव्या आहेत? बरोबर आहे। एक मिनिट राधा, तुला काय वाटतंय हे पाय मोडल्याचं नाटक करताना मला खूप मज्जा येते? पण तू घेतोच आहेस ना मजा, तुला मजाच वाटते। आई बाबांना टेन्शन आलंय त्याची, सगळे तुझ्या पुढे मागे करतात त्याची मजा वाटते तुला, आणि तू असा बादशासारखा बेडवर लोळत पडून राक्ष खातोस त्याची मजा वाटते तुला। एक मिनिट आहे, माझ्या इमोशन्सना तू जज करू नको, तो हक्क मी तुला दिलेला नाही। आणि माझ्या आई बाबांना कसं वागवायचा माझा प्रश्न आहे, तिथे तुझी अक्कल चालवू नकोस। हो का? ते तुझे आई बाबा आहेत का? फक्त माझे कुणी नाही आहेत का ते? तू इथेच बस, तुला पाय तिकडे बस, काम कर फक्त। आय एम सॉरी। हे बघ, तुला इथे असं उभं राहिलेलं कोणी बघितलं ना तर आपल्याला पुढच्या फ्लाईटनी केरळला पाठवतील। बरं मग मी काय करू तू सांग। तू तर शांतपणे जाऊन त्या कॉटवर झोप। राधा आणि घनाची कल्पना चांगली आहे की, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्या दोघांच्या ऐवजी आपण जाऊया का केरळला? काय बोलतेस तू? हे बोलतेस देव की आपण त्यांच्या जागी जायचं? कसं दिसतं ते? नाही नाही नाही, त्या दोघांची संसाराची घडी नीट लागू दे, मग मी तुला घेऊन जाईन ना फिरायला। त्यांच्या संसाराची घडी नीट बसावी ना म्हणूनच सांगते मी हे। म्हणजे कसं आहे बघा, आपण दोघ जण 24 तास घरीच असतो, हो, आपण दोघे मात्र सतत घरात, राधा आणि घनावर नजर ठेवल्यासारखे। आत्ताचेच हे दिवस असतात ना, नवरा बायकोला वाटतं आपण एकमेकांसाठी वेळ द्यावा, हो की नाही? हा, त्या दोघांनी स्वतःचं असं खास जग निर्माण करावं म्हणून तर आपण त्यांना हनीमूनला पाठवत होतो ना। मग ते आता शक्य नाहीये, तर निदान या घरात तरी त्यांना जरा मोकळीक, जरा एकांत मिळू दे की काय? तुझ्या बोलण्यामध्ये पॉइंट आहे हा देवकी। एक्सक्यूज मी, उठ आणि खाली येऊन झोप। का? इट्स माय टर्न। तू विसरलायस का घनश्याम? पुढचे 4 दिवस मी वर झोपणार आहे। तू विसरलीस का? माझा पाय तुटलाय। काय काय बोलवू का माऊलीला? सांगू का मी त्याला की माझा पाय तुटलेला असताना माझी बायको मला खाली झोपायला लावते? बोल बोल बोलव बोलव बोलव। ओके बोलो बोलो ना, बोलो बोलो, माऊलीला बोलो, त्याला येऊ दे, त्याला कळू दे की एक दिवस तू वर झोपतोस, एक दिवस मी वर झोपते, मग तू खाली झोपतोस, मग दुसऱ्या दिवशी मी खाली झोपते। या बोलो, मी बोलू। तू मला चॅलेंज देऊ नकोस हा? दिलं चल। काय यार, बघ दिया झोप याच्यामुळे। एका लग्नाची दुसरी गोष्ट।